नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अजून एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. यामध्ये कृषी विभागातील जी भरतीची सद्यस्थिती आहे ती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आजच्या वर्तमानपत्रातली लोकमतमधली ही बातमी आहे. कृषी विभागामध्ये 9,204 पदं रिक्त आहेत. कृषी विभागामध्ये 9,204 पदं रिक्त आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे की 70,000 पदांची यावर्षी भरती केली जाणार आहे आणि त्यामुळे ही जी रिक्त पदं आहेत ही रिक्त पदं भरण्याची जी कार्यवाही आहे लवकरच सुरू होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. कृषी विभागामध्ये जर आपण पाहिलं रिक्त पदांचा लेखाजोखा जर आपला बघायचा असेल तर एकूण मंजूर पदं आहेत 27,502. सद्यस्थितीला भरलेली पदं आहेत 18,298 आणि एकूण रिक्त पदं आहेत 9,204. एवढी एकूण रिक्त पदं ही कृषी विभागामध्ये आहेत. आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू. या ठिकाणी आपण ही वर्तमानपत्रातली बातमी आहे. याच्या अनुषंगाने याच्यामध्ये कोणत्या विभागात कोणती रिक्त पदं आहेत, सद्यस्थिती काय आहे आणि पुढे काय होऊ शकतं, आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. वित्त विभागाच्या मान्यतेअभावी भरती प्रक्रिया रखडली आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की ही पदभरती करण्यासाठी जो रिक्त पदांचा अहवाल सादर केलेला आहे या रिक्त पदांच्या अहवालाला अद्यापही वित्त विभागाची मान्यता मिळालेली नाही. 2 वर्षापासून ही प्रतीक्षा आहे. गेली 2 वर्ष कोणतीही मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. म्हणजेच कृषी विभागामध्ये आपण पाहतोय की बरेच विद्यार्थी कृषी विभागामध्ये आपल्याला नोकरी लागावी यासाठी अगदी स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करत आहेत. पण गेल्या 2 वर्षामध्ये अशी मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. प्रलंबित प्रस्ताव आहे. मे आणि डिसेंबर 2025चं मागणीपत्रक उपसमितीकडे प्रलंबित आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की महाराष्ट्र कृषी सेवा गट ब ची 15 रिक्त पदं आहेत, याची मान्यता प्रलंबित आहे. महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ त्याची 72 पदं प्रलंबित आहेत. ही एकूण मागणी जी आहे गट ब ची ही 87 पदांची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा गट अ ची 24 पदं रिक्त आहेत. आयोगाकडे ते मागणीपत्र पाठवलेलं आहे. म्हणजे ही 24 पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कृषी सेवा गट ब ची 78 पदं अद्यापही प्रलंबित आहेत. गट ब कनिष्ठची 137 पदांच्या भरतीची प्रतीक्षा आहे. गट ब कृषी अधिकारी गटची 236 पदांचं मागणीपत्रक प्रलंबित आहे. महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब 9 पदं रिक्त आहेत. त्यानंतर 484 पदाचं मागणीपत्रक जे आहे 2026 मधील भरतीसाठी विभागानं 484 पदाचं नवीन मागणीपत्रक वित्त विभागाकडे पाठवलेलं आहे. या मागणीपत्रावर उपसमितीचा निर्णय झाल्यास आयोगाकडून ही जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते 484 पदांची. म्हणजेच पूर्वपरीक्षा जी आहे ही 31 मे 2026ला जी आहे त्यामध्ये ही पदं ॲड होऊ शकतात किंवा जी नवीन पदांना मंजुरी मिळाली तर नवीन जाहिरात गट ब गट क च्या पदांची होऊ शकते. फेब्रुवारी 2026 मध्ये सुद्धा याच्याबद्दल आपल्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. पदांचे मागणीपत्र मान्यतेअभावी प्रलंबित आहे. अधिवेशनात यासंबंधी चर्चा होईल अशी एक अपेक्षा आहे आपल्या सर्वांना. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी सर्व मंत्रीगणांना ही विनंती करतो की ह्या कृषी विभागाच्या भरतीवर अगदी त्वरित योग्य तो निर्णय घेण्यात यावा आणि ही जी प्रलंबित पदं आहेत, प्रलंबित रिक्त पदं आहेत, रिक्त पदांचं जे प्रलंबित मागणीपत्रक आहे वित्त विभागाकडे ते त्वरित आणि तत्काळ मंजूर करून घ्यावं अशी सर्व मंत्रीगणांना महाराष्ट्रातील मी विनंती करतो किंवा महाराष्ट्रातील सर्व विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि सभागृहात हा प्रश्न मांडून या भरती प्रक्रियेला वेग द्यावा अशी मी सर्वांच्याकडे विनंती करतो. या ठिकाणी भरलेली पदं 66% आहेत आणि रिक्त पदं जी आहेत ती 34% आहेत. म्हणजे एकूण 9,204 पदं रिक्त आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भरतीसाठी साकडं घालण्यात आलेलं आहे. आपल्या विद्यार्थी संघटनांनी वारंवार याच्यासाठी मागणी केलेली आहे. उपसचिव अमोल पाटणकर यांच्याकडे सुद्धा सातत्याने हा संपर्क सुरू आहे. जाहिरात न आल्यास यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खरं तर अस्वस्थता निर्माण झालेली आहे. याच्यावर एकच उपाय आहे की जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित करणं की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामधली ही अस्वस्थता दूर होईल. आज आपण पाहतोय की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अनेक संघर्षातून जात आहेत. वेगवेगळ्या मार्गाने तो संघर्ष करावा लागतोय. अगदी ग्रामीण भागातली अतिशय गरीब कुटुंबातली जी मुलं आहेत ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत की ज्यांच्या आईवडिलांचं पोट हे करतात आपण म्हणू शकतो की हातावर पोट आहे.
रोज काबाड कष्ट करून तो रोजचा उदरनिर्वाह करत आहेत आणि त्याच्यातूनच हा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा किंवा पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी राहण्याचा त्यांचा हॉस्टेल मेसचा खर्च पालकांना परवडत नसताना ते करत आहेत. जसजशा ह्या भरती प्रक्रिया प्रलंबित होत आहेत तसा हा आईवडिलांचा खर्चाचा डोंगर वाढत आहे, त्यांच्यावरचा कर्जाचा बोजा वाढत आहे. ही गोष्ट शासनाने विचारात घेतली पाहिजे आणि या निर्णयावर त्वरित कार्यवाही केली पाहिजे. माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून तो महाराष्ट्रातील सर्व विधान परिषद सदस्यांच्याकडे, विधानसभा सदस्यांच्याकडे, सर्व आमदारांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा पोहोचल्यानंतर याच्यावर गांभीर्याने विचार करतील. सर्व विद्यार्थी मित्रांना या परिषदेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.